आपला 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग सुरू आहे आणि त्यातला 36वा श्लोक आज आपण सुरू करत आहे. सुखम क्विदान त्रिविधम शृणु मे भरतर्षभा अभ्यासाद्रमते यत्र दुःखांतम च निगच्छति. देव म्हणे सांगू सुखत्रय चिन्ह बोलिलो वचन एक तेची एक. आता 3 प्रकारचं सुख ह्याच्यावर फळ रूपात जे प्राप्त होतं ते सुखाबद्दल आता ते श्री परमात्मा श्रीकृष्ण विवेचन करणार आहेत. तेची सुख देख होतसे सहजे आत्मदर्शने जे जीवा लागी. तरी पार्था जैसे दिव्यौषध येथ घ्यावे प्रमाणात मात्रेची या. नातरी रसाची देवोनिया पुटे रूपे करू येते कथिलाचे. किंवा मिठावरी 4 वेळ शिंपडावे जळ पाणी व्हाया. तैसा आत्मराज भेटता दिवास लाभे सुखलेश तेथे जोका. तयाचीच पुटे देवोनिया जीवा अभ्यासे सद्भावा भोगू जाता. जया जया आत्मसुखा ठाई पार्था देख जीव दशा दुःख नाश पावे. तेची आत्मसुख झाले त्रिगुणात्मक अर्जुना एक एक सांगू आता. ज्ञान झाल्यानंतर परमात्मा आणि आत्मा ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला कळायला लागतात आणि जसं जसं आपला प्रवास पुढे पुढे सरकतो म्हणजे काय की आपल्याला स्वतःचा आत्मा कळल्यानंतर त्याच्या व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी मध्ये आपल्याला कनेक्शन झाल्यानंतर आपण आपल्याशी कनेक्ट झाल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं आत्मसुख मिळतं. ब्लिसफुल आत्मसुख म्हणजे ब्लिसफुल फील होतं हार्ट एरियामध्ये आणि ओव्हरऑल बॉडीमध्ये व्हायब्रेशन्स त्याच्या स्प्रेड होतात. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा नेक्स्ट स्टेजला आपण जेव्हा दुसऱ्यांच्या आत्म्याला कनेक्ट करतो आपल्या आत्म्याचं दुसऱ्याच्या आत्म्याशी कनेक्शन व्हायला लागतं आणि ते कनेक्शन झाल्याने दुसऱ्याचं सुख दुःख त्याच्या अंतःकरणातले भाव त्याच्या आतमधली स्थिती आपल्याला फील व्हायला लागते आणि ते जे एकरूपता होते आत्म्यांची त्याच्यातनं सुद्धा एक आत्मसुख मिळतं. फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन्स आपल्या अख्ख्या शरीरात स्प्रेड होतात तर त्यातून सुद्धा आनंद मिळतो. अशा वेगळ्या वेगळ्या आत्मसुखांबद्दल 3 दशा आहेत ते पण त्रिगुणात्मक होणार कारण सगळंच आतापर्यंत जो काही हे झाला त्याच्यात 3 सात्विक राजसिक आणि तामसिक तिन्हीचे रिझल्ट कारण त्या तिन्हीचा इसेन्स त्या ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा सब्जेक्टमध्ये ऍड झाल्यानंतर त्याची टेस्ट चेंज होणार. त्यामुळे त्रिगुणात्मक आहे सगळं पूर्ण. तसं सुखही त्रिगुणात्मक दाखवलं आहे जे ऍक्च्युली असतं. तर त्याचे 3 प्रकार आता ते अर्जुनाला समजावून सांगतात. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम् तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. सर्पामुळे जैसे चंदनाचे बूड होय अवघड मिळवाया. द्रव्य राशीवरी बैसली डाकिण म्हणून कठीण लाभाया तो. यज्ञादी सायास आरंभी सहावे तेव्हाची भोगावे स्वर्ग सुख. बाळपणी कष्ट काढोनी साचार मग व्हावे थोर पुढे जैसे. नातरी धुराचा साहोनिया त्रास दीपाचा प्रकाश मग घ्यावा. औषधाचा घोट गिळोनिया आधी मग जैसी व्याधी घालवावी. तैसे आधी यमदमाचे सायास मग पुढे वास आत्मसुखी. आता आपण म्हणतो ना की कुठलंही हे आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याला सॅक्रिफाईस केल्याशिवाय आनंद मिळत नाही त्याचा. किंवा कुठेही आपल्याला फळ प्राप्त करायचं असेल काही बेनिफिट हवा असेल तर आपल्याला त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी पणाला लावाव्या लागतात. तर असंच हेच आपल्याला व्यवहारातही अनुभवायला मिळतं आणि आध्यात्मिक प्रवासामध्ये पण सेमच गोष्ट आहे की तुम्हाला जर काही कार्यासाठी जर नेमणूक झालेली आहे एखाद्या रोलसाठी पर्पजसाठी जेव्हा सोल जन्म घेतो तेव्हा त्या सोल पर्पजला कंप्लीट करताना त्याला दुसऱ्या कुठल्या तरी याच्यावर तुळशीपत्र ठेवावं लागतं की हे माझं नाही असं करून सोडून
द्यावं लागतं, त्याग करावा लागतो, सॅक्रिफाईस करावा लागतो, तेव्हा जाऊन ते पर्पज सर्व होतं. तर तेव्हा जाऊन जे सुख मिळतं ना ते आत्मसुख आहे. त्याला त्याचं कंपॅरिझन आपल्याला प्रापंचिक माणसाला त्याची व्हॅल्यू नाही कळणार, किंवा प्रापंचिक माणसाचं सुख जे आहे की अमुक वस्तू घेतली, नोकरी बदलली, प्रमोशन मिळालं, घर बांधलं, ह्यातलं सुख योग्याला कळणार नाही. कारण त्यांच्या पातळी वेगळ्या आहेत, त्यातली व्हायब्रेशन्स वेगळी आहेत, त्यातली ती लेव्हल वेगळी आहे, दोन्ही काय म्हणू शकतो आपण, एनर्जी फील्डची. तर त्यामुळे ज्याचं सुख त्याच्यासाठी ते स्वर्ग सुख आहे, पण त्याच्यासाठी त्या माणसानी पण कुठल्या लेवलवर मटेरियल सुख असलं तरी त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी काटकसर केलेली असेल, बऱ्याच ठिकाणी ऍडजस्टमेंट केलेली असेल, आणि मग जाऊन त्याला ते सुख प्राप्त होतं. आणि तसंच साधनेमध्ये पण आहे की तुम्हाला जर एखाद्या पर्पजला सर्व करण्यासाठी जर पुढे सरकायचं असेल तर एका ऑर्डिनरी टाईपच्या लाईफस्टाईलला मग ड्रॉप करावं लागतं आणि सॅक्रिफाईस करूनच पुढे जावं लागतं. म्हणजे काय, चटके घेतल्याशिवाय, जसं आपण म्हणतो ना तव्यावर चटका बसल्याशिवाय ती पोळी गरम गरम मऊ लुसलुशीत खायला मिळत नाही. तर तसं आहे की कष्ट केल्याशिवाय, चटके खाल्ल्याशिवाय आपल्याला सुख प्राप्त होऊ शकत नाही. हा आपला युनिव्हर्सल लॉ असल्यासारखा तो सगळीकडे अप्लाय होतो. औषधाचा घोट गिळून या आधी, मग जैसी व्याधी घालवावी. कडू औषध खाल्ल्याशिवाय, गोळी खाल्ल्याशिवाय काही आपल्याला आजारपणातनं मुक्तता मिळत नाही. तैसे आधी यमदमाचे सायास, मग पुढे वास आत्मसुखी. यमदमाचे सायास म्हणजे काय, की जो अष्टांग योग सांगितलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साधना करावी लागते. त्या साधना करताना हे जे शरीर आहे, जड शरीर, त्याला प्रचंड चटके आणि प्रचंड आघात केले जातात. कारण ती मायेचा प्रभाव आणि कंट्रोल आणि त्याचा प्रेझेन्स इतका जास्त जकडल्यासारखा असतो की ते चटके दिल्याशिवाय शरीराला पनिश नाही म्हणणार आपण, पण ती जी यमदमाची जी साधना आहे अष्टांग योगाची, प्राणायाम म्हणा किंवा काय, तर ती कुंडलिनी जेव्हा अशी सर्पिणीसारखी जागी होते तेव्हा ती सगळं आतनं करंट देऊन जाळून टाकल्यासारखं करते. तर ते सगळं तो जो त्रासच आहे एक तऱ्हेचा, म्हणजे फिजिकल बॉडीला त्यातनं जावं लागतं आणि सगळ्या प्रोसेसमधनं आपल्याला जावं लागतं, आणि त्याच्यानंतर आत्म्याचं सुख, ब्लिसफुल स्टेट. आणि ती ना, ही जी ब्लिसफुल स्टेट जी मी नेहमी बोलते ना, त्याचा अनुभवच घेण्यासारखी वस्तू आहे ती. त्याचं वर्णनच नाही करता येणार, कोणीही करू शकणार नाही. ब्लिसफुल म्हणजे कसं, मग हृदयात असं होतं तसं होतं, असं खूप म्हणजे आपण म्हणतो ना गुदगुल्या झाल्यासारखं. पण ते ते त्यातनं ऍक्च्युअल एक्सपिरियन्सची बात ती वेगळी आहे. तो अनुभव, हृदयात ब्लिस, एक एक मोमेंटला हार्ट चक्र ऍक्टिव्ह होणं, मोठं होणं, आणि त्याच्यातनं अनुभव जो येतो ना तो तेव्हाचा तेव्हाच त्या माणसालाच कळू शकतो. तो कुठल्याही पद्धतीनं लिहून किंवा शब्दातनं मांडू शकत नाही. त्यामुळे एवढी साधना केल्यानंतर, सॅक्रिफाईस नंतर जे सुख मिळतं त्याचं कंपॅरिझन कुठेही होऊ शकत नाही कुठल्याही दुसऱ्या सुखाशी. सर्व ही आसक्ती नाशिते निभ्रांत, ऐसे धगधगीत वैराग्य ते. स्वर्ग संसाराचे काटेरी कुंपण, सर्वथा तोडून टाकी जेथे. जेथे सारासार विवेके करोन, व्रते ही कठीण आचरिता. बुद्धीचे मालिन्य झडवून या सर्व, होय एक जीव स्वरूपी ती. आणि हे सगळ्यात पहिलं म्हणजे सात्विक सुख जे आहे ते अशा साधनेतनच ते मिळू शकतं. मटेरियल लाईफ मधनं सात्विक सुख असू शकत नाही. मटेरियल लाईफ मधनं जे आपल्याला आनंद सुख माणसं जे बोलत असतात ते राजसिक सुख झालं. राजसिक राजसिक सुख झालं. आणि सात्विक सुख हे अशा खडखडून केलेल्या साधनेला, प्रचंड वैराग्याच्या तळपत्या ह्याच्या खाली जेव्हा कॅरेक्टर बिल्डिंग होतं आणि सोल असा, आत्मा असा सूर्यासारखा तळपून निघतो,
त्यातनं जो आनंद होणार ते हे आहे सात्विक सुख, ज्याचं इथे वर्णन केलेलं आहे. जेथे सारासार विवेके करून व्रते ही कठीण आचरिता, बुद्धीचे मालिन्य झाडून या सर्व. बुद्धीचं मालिन्य म्हणजे इग्नोरन्स. इग्नोरन्स म्हणजे अज्ञान. बुद्धीचं मालिन्य हे अज्ञान आहे. ते संपूर्ण झाडून काढणं आणि संपवणं आणि ज्ञान प्राप्त करून स्वतःला तळपत्या सूर्यासारखं चमकदार बनवणं. होय एक जीव स्वरूपी ती, गिळावे लागती जेथे प्राणापान, सुषुम्नेत लीन करून या. मी मागे सांगितलं होतं की जेव्हा ऍडव्हान्स साधना सुरू होते तेव्हा प्राणायाम हा बाहेरनं नाही होत. माणूस स्थिर झालेल्यासारखा एखाद्या पुतळ्यासारखा बसलेला दिसतो आणि प्राणापान म्हणजे प्राण अपान म्हणजे जे पूर्ण श्वसन चालू आहे आणि एनर्जी फोर्स येणं जाणं चालू आहे, ते सेंटर अलाइन्ड जी सुषुम्ना आहे नाडी त्यातनं सुरू होतो आणि त्यामुळे बाहेर तो श्वास घेतला सोडला आणि जी हालचाल होते शरीराची ती अजिबातच होत नाही. एकदम स्टेडी होते बॉडी आणि सुषुम्नेतनं श्वास आपला सुरू होतो, ज्याचं वर्णन इथे केलेलं आहे. एवढे सायास जया सुखासाठी करावे लागती प्रारंभीच, जैसे चक्रवाक पक्षाचे मिथुन मावळता दिन दुःखी होय. कासे पासोनिया ओढिले वासुरू, मोहे दुःख करू लागे जैसे, नातरी भरल्या ताटावरोनिया द्यावे हाकोनिया भणंगाते. माऊली पुढून एकुलते एक ओढावे बालक काळे जैसे. मृत्यूने आईकडनं एखादं मूल मृत्यूला जावं दुरावावं तसं, किंवा धनंजया जीवना वाचोन सोडू पाहे प्राण मासा जैसा. तैसे इंद्रियांसी दुःख होई फार, सोडू जाता घर विषयांचे. त्यांना पीडा होते. इंद्रियांना जेव्हा दूर करायला लागतो आपण विषयांपासून, त्यांची ताटातूट होते तर ते आतमध्ये दुःखी होतात आणि त्यांचा दुःखी झाल्यामुळे त्यांचा जोर कमी पडायला लागतो माणसावर. आपल्या पर्सनॅलिटी आपली लूज व्हायला लागते. पर्सनॅलिटी म्हणजे लोअर थ्री व्हेइकल्स, मन आणि आपले इमोशनल मेंटल बॉडीज हे क्षीण व्हायला लागतात. त्यांचे व्यापार क्षीण होतात, हलके पडतात, स्लो होतात. परिसर्व ही ते करीती सहन, वैराग्य संपन्न धीरवीर. पण त्या वैराग्याला, त्या त्या वीराला म्हणजे जो साधना करतोय ही, त्याला याचा सगळ्याचा कुठेही त्रास होत नाही. कारण वैराग्य आणि विवेक सोबत असतो आणि तो ह्या सगळ्याचा आनंद उपभोगत असतो. क्षीरसमुद्राचे करिता मंथन, अमृत निधान घाती आले. तैसे आधी येथे साहोनिया दुःख, पुढे आत्मसुख भोगी तिथे. आरंभिता आत्मसुखाचा अभ्यास, वैराग्याचे विष निघे तेथे. गिळोनी ते टाकी धैर्य शंभू जेव्हा, प्रकटते तेव्हा ज्ञानामृत. वैराग्य शिवाय आत्म्याचा अभ्यास होऊ शकत नाही आणि त्यातनं सुख प्राप्त होऊ शकत नाही, ज्ञान मिळू शकत नाही. वैराग्य अत्यंत आवश्यक आहे आणि विवेक, या दोघांशिवाय पुढे सरकू शकत नाही आपण. सगळ्यात प्राथमिक म्हणजे आपल्या कोणाच्या बरोबर हा आदि शंकराचार्यांचं जे विवेक चूडामणी आहे त्याच्यामध्ये या 4 स्टेप्स दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरच एक इंग्लिश पुस्तक आहे जे कृष्णमूर्तींचं, जिद्दू कृष्णमूर्तींचं, ॲट द फीट ऑफ द मास्टर. या 4 प्रॉपर क्वालिटीज ज्या मेजर आहेत त्याच्यावरच ज्याच्याबद्दल विवेक चूडामणीमध्ये खूप सुंदररित्या निरूपण केलेलं आहे आदि शंकराचार्यांनी. त्या 4 क्वालिटीज मध्ये विवेक आणि वैराग्य प्रथम 2 हे येतात, स्टेप्स येतात. त्यामुळे विवेक आणि वैराग्य अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपण एक स्टेपही पुढे सरकू शकत नाही. गिळोनी ते टाकी धैर्य शंभू जेव्हा, प्रकटते तेव्हा ज्ञानामृत. कच्चेपणी द्राक्ष आंबट कोलित, रसाळ अत्यंत परिपाकी. तैसे वैराग्यादी येता पूर्णतेस, लाभोनी प्रकाश आत्मयाचा. आघवी अविद्या वैराग्यासहित आरोपोनी जात एकाएकी. आत्मरूपी बुद्धी होता एकरस,
मिळे सागरास गंगा जैसी अद्वयानंदाची प्रकटते खाण स्वभावे तल्लीन जीव ब्रह्मी ऐसे स्वानुभव विश्रांती हे फळ वैराग्य हे मूळ जया सुखा तया सुखा देती सात्विक हे नाव म्हणे कृष्णदेव अर्जुना ते आत्म्याचं सुख आहे तेच सात्विक सुख त्याच्या पलीकडे कुठलंही सात्विक सुख होऊ शकत नाही बाकी सगळं राजसिक झालं जे शरीर संबंधित आहे शरीराशी निगडीत असलेलं सुख हे राजसिक आहे त्याचा आनंद उपभोगणार आत्मा हा उपभोगत नाहीये आत्मा स्वतः आनंद स्थितीत आहे आणि म्हणून ती सात्विक सुखाची स्थिती आहे आणि त्याच्या पुढे जी सगळी आहे ती राजसिक आणि तामसिक सुख म्हणजे दुसऱ्याला वेदना देऊन जे सुख मिळतं आनंद मिळतो ते तामसिक होणार दुसऱ्याला पीडा देऊन त्यातनं आनंद उपभोगणार आणि शरीराला सुखाचा आनंद मिळणार जे सुख अनुभवतो माणूस किंवा स्वतःच चांगलं झालं परिवाराचं चांगलं झालं काय म्हणू शकतो आपण त्याला सेल्फ सेंटर्ड ते राजसिक सुख स्वतःच्या केंद्रित असलेलं आणि पूर्ण आत्म्याच्या आनंदाचा विचार करून जे काही केलं जातं ते सात्विक सुख झालं असं क्लिअर परमात्मा श्रीकृष्णाने सुखाबद्दल संकल्पना इथे सांगितलेली आहे विषयेंद्रिय संयोगाद्यत दग्रे मृतोपमम परिणामे विषमीव तत्सुखम राजसं स्मृतम विषय आणिक इंद्रियांच्या योगे पुरं वाहू लागे सुखाचा जो जैसा सत्ताधारी गावा माझी यावा मग तेथे व्हावा समारंभ विवाहाचा बार द्यावा उडवून काढून या ऋण आणि कांचे किंवा जैसे केळे आणि साखर जिवेसी मधुर रोगी याच्या किंवा बच्चनाग खाऊ जाता गोड विषारी वनस्पती आहे बच्चनाग किंवा बच्चनाग खाऊ जाता गोड परी अवघड प्राण जाता प्रारंभीच भली जैसी प्रवासात मैत्री संभावित तस्कराची नातरी साचार वेशेचा शृंगार दर्शनी रुचिर वाटे जैसा किंवा नट जैसा नाचे वरीवरी सोंगे नानापरी घेऊन या तैसेची विषया इंद्रियांच्या मेळे जे का सुख मिळे जीवा लागी दुःखद ते जाण सर्वथा कृत्रिम नव्हे परिणाम भला त्याचा आता इथे उदाहरणं तरी कशी दिली आहेत की आपण एखाद्या विषाला किंवा डेंजरस व्यक्तीला आपण गळ्याशी अगदी गळा भेट करतोय जो आपला गळा कापणार आहे म्हणजे काय की जो तुम्हाला हार्मफुल आहे त्यालाच आपण जवळ करतो आणि त्याला सुख आहे असं समजतो हे शरीराशी निगडीत असलेलं सुख त्यांनी अर्थ सांगितलेला आहे इथे की अत्यंत आनंद वाटतो पण ते आपल्याला खड्ड्यात घालणार आहे हे कुठेही कल्पना इथे त्या व्यक्तीला माणसाला सामान्य माणसाला नसते आणि तो त्याच्याच आनंदामध्ये अगदी सुखात जीवन जगत असतो आणि जीवन प्रवास त्याचा सुरू असतो जे ऍक्च्युली दुःखाचं कारण आहे त्याचं कारण हे आहे का तर ते कृत्रिम आहे ते लांब पर्यंत टिकाऊ नाही आहे आनंद तो आनंद टिकाऊ नाही त्याचा अंत होणार आहे ते नाशिवंत आहे आणि म्हणून ते काही उपयोगाचं नाही कृत्रिम आहे आत्म्याचा आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही तो कमी होत नाही तो संपत नाही तो क्षणिक नाही आहे तो लंबा चालणार आहे आणि म्हणून सात्विक सुख फार वेगळ्या पटीचं आहे आणि वेगळ्या दर्जाचं आहे दुःखद ते जाणं सर्वथा कृत्रिम नभे परिणाम भला त्याचा खडकी रत्नांची धरोनी आस हस तो प्राणास हंस तो प्राणास मुके जैसा खडकी रत्नांची धरोनी आस हंस तो प्राणास मुके जैसा सर्व ही संपत्ती तैसी वाया जाय आणि हानी होय जीविताची पापाचा संचय सुकृताचा क्षय भोगिले ते होय स्वप्न जैसे मग निरंतर दुर्धर आघात बसावे शोषित हानीचेच ऐसे इहलोकी देई जे संपत्ती आणिक दुर्गती परिलोकी आपण आता आता इथे उदाहरणं दिली आहेत पण आपण अशी पण आपल्या जीवनामध्ये सिच्युएशन्स बघतो की म्हणजे मला जे एकदम आता पता नाही एकदम डोक्यात आलं म्हणून की एखाद्या मुलाचा 10th आणि 12th चा रिझल्ट आला
त्याचे आई वडील फार खुश होतात, अरे वा 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 वा, 90% मिळाले. सगळीकडे सांगायला सांग, आणि अचानक जर कळलं की त्याचा कोणतरी क्लोज फ्रेंड आहे, त्याला 91 92% मिळाले, तर ते स्वतःच्या मुलाचे 90% पण 0% असल्यासारखं फार मोठं दुःख होतं आतमध्ये. म्हणजे तो आनंदावर विरजण पडतच त्यांच्या. ही अत्यंत कॉमन ह्युमन टेंडन्सी. किंवा प्रमोशन्स होतात लोकांची ऑफिसेस मधनं. आपल्याला मिळतं तेव्हा आनंद होतो, पण दुसऱ्याची व्हॅल्यू कळली की अरे याला 2-5 हजार जास्त, ह्याला प्रमोशनही मिळालं, ह्याला सॅलरी पण वाढली, मग आपली आहे मिळालेली असते तरी ती टोचायला लागते माणसाला. म्हणजे काय, तर इथे जर हे एक्झाम्पल, ही अशी एक्झाम्पल्स इथे लावली, तर ते नाशिवंत ठरलं तुमचं सुख. एका क्षणात ते बेचिराग झालं, त्याला काही अर्थच नाही. म्हणजे एका क्षणात ते दुःखाच्या रूपात कन्वर्ट झालं. म्हणजे काही तो खरा आनंद नाही. ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिले तर हे आनंद टिकला नाही, आणि दुसरं म्हणजे स्वतःला मिळालंय. मागच्या वेळेला जो एक शब्द आला होता की आपण ज्याला आपल्याला आपण ज्याला लायक आहोत ते आपल्याला मिळालं, याच्यात सुख मानणं आणि त्याला ऍक्सेप्टन्स ठेवणं आणि त्याचा पूर्ण आनंद उपभोगणं, ही माणसाची वृत्ती फार कमी, म्हणजे अगदी 1% बघायला मिळेल. अजून थोडे हवे होते, अजून थोडं हवं होतं, अजून चांगलं पाहिजे होतं, अजून चांगल्याची एक संपत नाही. तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे. नाहीतर आणि म्हणूनच ते सगळं सुख राजसिक सुख आहे. कारण ते खरं सुख नाही आहे, ते नाशिवंत आहे. एका क्षणात कॉन्सेप्ट बदलला की डोक्यातला, की ते सुख बेकार वाटायला लागतं. म्हणजे सुख नाही, दुःखच कन्वर्ट होऊन जातं, ते दुःखामध्येच जातो माणूस. त्या आनंदच निघून जातो स्वतःला मिळाल्याचा पण. आणि जे काय मिळालंय त्याचाही आनंद नाही राहत. सर्व ही संपत्ती तैसी वाया जाय, आणि हानी होय जीविताची. पापाचा संचय सुकृताचा क्षय, भोगिले ते होय स्वप्न जैसे. मग निरंतर दुर्धर आघात, बसावे शोषित हानीचेच. घर बांधलं, 2 बेडरूमचं बांधलं, 3 बेडरूमचं, पण एखाद्याचा बंगला बघितला तर आपल्याला आपलं घर झोपडी असल्यासारखं वाटायला लागतं, छोटं वाटतं माणसाला. हे हे बडं गडबड आहे. म्हणजे हे सुख एक क्षणात माणसाचं दुःखात कन्वर्ट होऊन जातं. मग त्याला कसं सुख म्हणायचं? म्हणूनच ते नाशिवंत आहे, आणि ते बेकार आहे, कृत्रिम आहे, दुःखद आहे, दुःख देणारं आहे, असं त्यांनी म्हटलंय. ऐसे इहलोकी देईजे आपत्ती, आणि दुर्गती परलोकी. जेथे जाळोनिया सद्धर्माचा मळा, भोगीती सोहळा विषयांचा. जेथे दिला जाय इंद्रियांतेला, पाप मात्र बळा चढे येते. कौतुक कोणाचं होतंय? इंद्रियांचं, शरीराचं, आणि मी या अहंकारी वृत्तीचं. ह्याचं कौतुक होत आहे ह्या सुख प्राप्त करण्याच्या प्रोसेसमध्ये. कोणाला झालेलं असतं? शरीराला सुख झालेलं असतं, इंद्रियांना झालेलं असतं. नाहीतर अहंकार, जो आय मी मायसेल्फ वाला, आय वाला जो अहंकार आहे, मी वाला, त्याला त्याला ते काहीतरी प्राप्त झालेलं असतं, त्याला आपण सुख म्हणतो. पण ते अर्थातच दुःख स्वरूप असल्याचं आपल्याला अनेकदा अनुभवायला मिळतं. मग पातकेती घाली ती नरकी, ऐसी परलोकी हानी जेणे. जैसा बच्चन अग भक्षिता मधुर, परी तो दुर्धर प्राण जाता. तैसे आरंभी जे देतसे संतोष, परी कडू विष परिणामी. धनंजया जाण सुख ते राजस, स्पर्शू नको त्यास कदा काळी. कधीही त्याच्या भानगडीत पडायला जाऊ नको, असं उत्तमपणे अगदी परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. की त्या राजस सुखाला स्पर्श करायला सुद्धा जाऊ नकोस. म्हणजे काय, की पूर्णपणे आत्म्यामध्ये स्थिर हो. शरीराच्या भानगडीत पडू नकोस, शरीराच्या व्यवहारात गुंतू नकोस, शरीराला मी म्हणू नकोस. आत्म्यामध्ये स्थिर हो, आणि आत्म्याच्या सुखासाठी झट स्वतः मेहनत कर. आणि त्याच्यासाठी काय लागतं ते एफर्ट्स टाक. शरीराचं सुख उपभोगायला जाऊ नको, स्पर्श पण नको करूस म्हणतोय कदा काळी, कधी पण. इतकं ते वाईट आहे, कारण ते व्यर्थ आहे, त्याच्यात काहीही मिळत नाही. आणि उलट निगेटिव्हिटी जास्त वाढणार, म्हणजे आणखीन आपण गड्ड्यात जाणार.
म्हणून ते करू नकोस असं ते वॉर्निंग देतात. यदग्रे चानुबंधे च सुखम मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्ताम समुदारतम. अपेयाच्या पाने, अभोज्य भोजने किंवा सन्निधाने स्वैरिणीच्या किंवा आणिकांचा करून या घात किंवा परवित्त हिरावोनी नातरी भाटांची ऐकोनी या स्तुती निपजते चित्ती सुख जे का. आळसात होय सुखाची ज्या वाढ भोगावे जे गाढ निद्रे माझी. आळशी माणसाला सुख कशात मिळतं? झोपेमध्ये. आहा हा हा. बेडवर पडल्यानंतरच एक वेगळ्याच सुखाची प्राप्ती होते आळशी माणसाला. तसंच आपण जेव्हा दुष्ट लोक असतात त्यांना दुष्टपणा इतका असतो की दुसऱ्याला टोचलं की आनंद मिळतो, दुसऱ्याला बोलून हृदय दुखावून आनंद प्राप्त होतो. ही सगळी कशाची लक्षणं आहेत? तर तामसिक सुखाची. तामसिक सुख आहे. आत्मकल्याणाचे जेथे नुरे भान पार्था सुख जाण तामसते. आत्मा वगैरे तर माहितीच नाही, ओळखच नाही. ऐकलेला खूप असतो पण जाणीवच नाही आणि ओळख पण नाही की आत्मा काय असतो. ऐकलेला आहे पण माहितीच नाही. म्हणून दुसऱ्याचं हृदय दुखावण्यासारखे शब्दबाण सोडू शकतो माणूस अगदी सहजरित्या. नको येथे आता विस्तारे वर्णन तया सुखा कोण सुख म्हणे. याला काय सुख म्हणायचं? हृदय भेदन करून जे प्राप्त होतं आणि कुकर्म करून जी प्राप्त होतात त्याला काही सुख म्हणायचं असं ते म्हणतात. ऐसे कर्म भेदे सुख त्रिधा झाले तुझं सांगितले यथाशास्त्र. पार्था करता कर्म आणि कर्मफळ एकजी केवळ त्रिपुटीही. ती वाचोनी स्थूल सूक्ष्म सृष्टी माझी जाण वस्तू दुजी नसे काही. आणि त्रिगुणी ही गुंफिलीसे साच गुंफिले तंतूच वस्त्री जैसे. आपल्याला मग काय करायला पाहिजे? आपण आपण जर हा अभ्यास करतो आहे त्या सगळ्याला बाकीच्याला सोडून द्यायचं. या चॅप्टर मध्ये ह्या ह्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायात जेवढं 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 म्हणून सात्विक पार्ट दिलेला आहे तो सरळ एका डायरीमध्ये वहीमध्ये नोंद करून घ्यावा. अभ्यास करतोय ना, कारण आपण आपल्याला बाकी राजसिक आणि तामसिकाशी काहीही संबंध नाही आपला, कारण आपण आत्म्याच्या मार्गावर चालण्यासाठी निघालेलो आहोत. घरातनं हृदयातनं सुरुवात केलेली आहे आत्म्याने चालायला. आपण ह्या प्रकरणातनं फक्त सात्विकाचं मटेरियल बाजूला वहीत लिहून काढावं आणि त्याच्यावर फोकस करून ते जे जे एरिया सांगितलेला आहे कर्ता कर्म आणि कर्मफळ याच्या बाबतीत सात्विकाचा अभ्यास करून आपल्यामध्ये ते सामावून घेण्याचा प्रयत्न करायचा. असा अभ्यास आपण करू शकतो. कारण जर आपण बाकीच्या दोन्हीला पण रीड करत म्हणजे वाचत राहिलो अभ्यासत राहिलो तर आपलं कन्फ्युजन होऊन अननेसेसरीली अनवॉन्टेड एनर्जी ट्रान्सफर होईल आपल्यात. आणि म्हणून आपण राजसिकला टोटली ड्रॉप करायचंय, तामसिकला तर करायचंच आहे. त्या दोन्हीला ड्रॉप करून फक्त सात्विकाचा अभ्यास करायचा आणि सात्विकाचाच स्टडी समोर करण्यासाठी हातात घ्यायचा लिहून आणि त्याला वाचून स्पष्टीकरण करायचं आणि आपलंसं करायचं. त्या टेक्निक्सला आपल्यामध्ये आणायचं. या पद्धतीनं आपण 18व्या अध्यायाचा अभ्यास करू शकतो. 18व्या अध्यायाचा डायरेक्ट केला तरी चालेल. कारण ह्याच्यामध्ये पहिल्यापासूनचे सगळी तत्व आणि सगळे टीचिंग्स 18व्या मध्ये कम्प्लीट केलेले असतात. भक्ती मार्ग घेतलाय, कर्म मार्ग घेतलाय, ज्ञान मार्ग घेतलाय, सगळ्यातला सात्विकता हे दाखवलेली आहे. त्यामुळे 18वा अध्याय बेस्ट आहे की त्याच्यावर फोकस करून त्यालाच एक वर्षभर अभ्यास केलं तरी भगवद्गीता पूर्ण अभ्यासल्याचं एक अनुभव येऊ शकतो साधकाला. पार्था करता कर्म आणि कर्मफळ एकजी केवळ त्रिपुटीही. ती वाचोनी स्थूल सूक्ष्म सृष्टी माझी जाण वस्तू दुजी नसे काही. आणि त्रिगुणी ही गुंफी दिसे साच गुंफिले तंतूच वस्त्री जैसे. न तदस्ति पृथिव्याम वा दिवी देवेषु वा पुनः. सत्वं प्रकृती जैर्मुक्तम यदेभि स्यात्त्रिभिर्गुणैः. म्हणोनी सत्वादी त्रिगुणांनी भला
जाईना गोविला माया भासी. ऐसा स्थूल सूक्ष्म एकही पदार्थ नसे पार्था येथ किंवा स्वर्गी. सत्वादी त्रिगुणांनी भला जाईना गोविला मायाभासी. सत्व तिन्ही गुण एकत्र करून एकही पदार्थ असं सापडणार नाही. लोकरी वाचोन कोठोनी कांबळा, चिखलाचा गोळा माती वेण. ना तरी अर्जुना उदका वाचोन, अस्तित्व कोठोन कल्लोळासी. तैसे सृष्टी माझी काहीही नाहीच, त्रिगुणी जे साच घडिले ना. प्रत्येक गोष्ट त्रिगुणी आपल्याला दिसते. त्रिगुणांनी सर्व युनिवर्स समावलेला आहे. त्रिगुण सगळ्यात समावलेले आहेत असं ते सांगतायत. म्हणून या जाण विश्व हे सकळ, त्रिगुणी केवळ घडिलेसे. गुणी ब्रह्मा विष्णू आणिक शंकर, ऐसे त्रिप्रकार देव केले. स्वर्ग मृत्यू पाताळ हे भेद त्रिगुणी त्रिविध केले लोकी. भिन्न व्यवसाय चतुर्वर्णा भले, लावोनिया दिले त्रिगुणीच. तीन त्रिमूर्ती जी आहे ती सुद्धा तीन प्रकारचे देव हे सुद्धा त्रिगुणाचंच एक तत्व दाखवणारे आहेत. त्याचप्रमाणे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ हे सुद्धा आपल्याला त्रिगुणी हे देतात. आणि जसं स्वर्ग हे सात्विकांसाठी आहे, मृत्यू म्हणजे काय, मृत्यू लोक म्हणतो आपण, जिथे राजसिक व्यक्ती जगतात आणि मरतात, पुन्हा जन्म घेतात पुन्हा मरतात, म्हणजे भोगणं चालू आहे तिथे प्रोसेसमध्ये आहे, म्हणून मृत्यू लोक. आणि पाताळ लोक कोणाचा, तर तामसिक लोकांचा. म्हणून स्वर्ग मृत्यू आणि पाताळ हे तीन सुद्धा त्रिगुणी आहेत. देव पण आहेत, आपल्याला माहितीच आहे. ब्रह्मा विष्णू आणि शंकर. शंकर हा सात्विक नाही, तामसिक हे नष्ट करणारा डिस्ट्रॉयर आहे. त्याच्यानंतर विष्णू हा आपला सात्विकाचं लक्षण आहे. आणि ब्रह्मानी युनिवर्स क्रिएट केलं त्यामुळे तो भोगता ठरतो, आणि म्हणून तिथे राजसिक हे येतं, तत्व येतं. ब्राह्मण क्षत्रिय विशाम शूद्राणाम च परम तप, कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. पुससी ते कोण चारी वर्ण, तरी ते ब्राह्मण अग्रभागी. क्षत्रिय आणि वैश्य असे दोन, ब्राह्मणा समान तेही मानी. वेदोक्त कर्मांचा तया अधिकार, जैसा तो साचार ब्राह्मणांसी. चौथा शूद्र वर्ण म्हणून प्रसिद्ध, वेदांशी संबंध नाही त्याचा. परिवृत्ती त्याची वर्णत्रयाधीन, म्हणून गणन चौथा ऐसे. फुलासंगे घ्यावा धाग्याचाही वास, भोगिता विलास श्रीमंताने. तैसा द्विजासंगे केलासे साचार, श्रुतीने स्वीकार शूद्रांचाही. ऐसी चातुर्वर्ण्य व्यवस्था ही पार्था, सांगू कर्मे आता तयांची गा. जेणे कर्मे होय ईश्वराची प्राप्ती, तया याता याती चुकोनिया. कर्मे चहू ठाई दिली विभागोनी, मायेच्या त्रिगुणी चहू वर्णा. जन्मदाता जैसा जोडोन या धन, देतसे वाटोन पुत्रा लागी. ना तरी भास्कर पांथिका लागोन, देई दाखवोन मार्ग जैसे. ना तरी स्वामीने सेवका लागोन, द्यावी विभागोन कामे जैसी. तैसी चहुवर्णी कर्म विभागणी, केली त्रिगुणी प्रकृतीच्या. सत्वगुणाचेच न्यूनाधिकपण, क्षत्रिय ब्राह्मण तेथे दोघे. रजोगुणी अल्प सत्वाचे मिश्रण, तैथे वैश्यवर्ण निपजला. रजोगुणा माझी तमाची भेसळ, तेथेची केवळ शूद्रवर्ण. एका प्राणीगणी ऐसा चतुर्विध, केला वर्णभेद त्रिगुणांनी. ह्याच्यामध्ये ह्या चार जातींना, वर्णांना तिघांमध्ये वाटलं आहे. त्याच्यामध्ये क्षत्रिय आणि ब्राह्मण हे दोघही सत्वगुणामध्ये येतात. रजोगुणामध्ये वैश्यवर्ण येतो आणि तमोगुणामध्ये शूद्रवर्ण येतो. एका प्राणीगणी ऐसा चतुर्विध, केला वर्णभेद त्रिगुणांनी. ठेविला अंधारी दिसावा पदार्थ, घेताची हातात दीप जैसा. तैसे कर्म जे का शास्त्रे दाखविले, त्रिगुणी भेदले स्वाभाविक. त्याची आता ऐक जे जे जया वर्णा, विहित अर्जुना असे येथे. सांगेन मी तुझ तयाचे लक्षण, निधी तू श्रवण सौभाग्याचा.
शमोदमस्तप शौचम क्षांतिराजर्वमेव च ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम तरी यत्ने सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपुलिया हाती घेऊन या बुद्धी एकनिष्ठ बुद्धी एकनिष्ठ मिळे आत्मयासी एकांती कांतासी प्रिया जैसी ऐसी आत्म्या ठाई बुद्धी अंतर्मुख तया नाम देख शम ऐसे तोची शम इथे ब्राह्मण कर्माचा गुण आरंभीचा ऐसे जाण शम म्हणजे काय जिथे बुद्धी ही स्थिर होते आत्म्याच्या ठिकाणी अंतर्मुख होऊन सगळे विचार त्याच्यामधले सगळी कामं बुद्धीची थांबून जातात शम तोच तोची शम येथे ब्राह्मण कर्माचा गुण आरंभीचा ऐसे जाण अधर्मी प्रवृत्ती न व्हावी म्हणून प्रयत्ने करून धनंजया विधीची या दंडे बाह्येंद्रिय गण काढणे पिटोन निरंतर नियमाच्या दंडुक्यानी आपल्या बाह्य इंद्रिय गणांना काढणे पिटवणं म्हणजे मारणे म्हणजे त्याच्याशी कठोर होणे निरंतर तोची दम नामे दुजा गुण देख होय सहाय्यक क्षमासी जो इंद्रिय दमन म्हणतात इंद्रियांना कंट्रोल मध्ये ठेवणं दमन म्हणजे कंट्रोल मध्ये पॉवर मध्ये ठेवणं किंवा त्यांना नियंत्रित करणं म्हणजे दम आहे शम मध्ये बुद्धी नियंत्रित केलेली आहे अंतर्मुख केलेली आहे सायलेंट मोडवर टाकलेली आहे बुद्धी दम मध्ये इंद्रियांना शांत केलेला आहे मग बुद्धी आणि इंद्रिय शांत केल्यानंतर आपोआपच आपलं मन स्थिर होतं स्वधर्मानुसार करणे साचार सर्व व्यवहार जीवनाचे पाचवीच्या रात्री प्रसूतिगृहात ठेविती तेवत दीप जैसा तैसे सदा चित्ती ईश्वर चिंतन तोची तिचा गुण तप नामे मग तप मन बुद्धी आणि इंद्रियांना कंट्रोलमध्ये ठेवल्यानंतर म्हणजे काय स्थिर केल्यानंतर आपोआपच चित्तामध्ये हृदयामध्ये अंतःकरणामध्ये ईश्वराचं चिंतन पॉसिबल होतं आणि तोच तिसरा गुण म्हणजे तप आता जो निष्पाप शौच नामे गुण विविध लक्षण ऐकत्याचे विहिता चरणे देह भूषविणे मानसी ठेवणे शुद्ध भाव ऐसे अंतर्बाह्य साजिरे जीवन तोची चौथा गुण शौच नामे शुद्धी शौच म्हणजे शुद्धी अंतर्बाह्य शुद्धी आपल्या स्थितीची पृथ्वीची या परी साहणे जे सर्व तया गुणा नाव क्षमा ऐसे क्षमा म्हणजे आपण फॉरगिव्हनेस म्हणजे दुसऱ्याला माफ करणं पृथ्वीची या परी साहणे जे सर्व आपल्याला सहज सहन करणं म्हणजे दुसऱ्याला आपण समजून घेऊन आत्म्याच्या भूमिकेत बघून त्याला त्याला सहजपणे आपल्याला रिलीज करता आलं पाहिजे ती क्षमा आहे ठीक आहे हे सगळे आपल्या ह्याच्यामध्ये काय अष्टांग योगामधल्या या यादीमध्ये हे सगळे येतात शम दम तप शौच क्षमा हे सगळे येतात त्या साधनेचा भागच आहे अष्टांग योग किंवा राजयोगही म्हणू शकतो आपण त्याला त्याच्यामध्ये साधनेतला हा भाग आहे आणि ती स्टार्टिंगलाच येतात हे सगळे प्रोसेसेस पृथ्वीची या परी साहणे जे सर्व तया गुणांव क्षमा ऐसे क्षमाशील असणं अत्यंत आवश्यक आहे स्वरा माझी जैसा पंचम मधुर तैसाची साचार पाचवा हा वाकडा तिकडा ओघ जरी होय वाहे गंगा तोय उजू जैसे नातरी वाकडा दिसे जरी उस तरी गोड रस उजू जैसा तैसे आपण अशी जे का प्रतिकूल वागणे सरळ कदयांशीही आर्जव हे नाव तया गुणापाही सहावा जो होई ब्रह्मकर्मी वृक्षाची या मुळी प्रयत्ने करोन ओतोनी जीवन माळी जैसा शम दम तप शौच क्षमा क्षमा हा पाचवा आहे पंचम मधुर तैसाची साचार पाचवा हा क्षमा
वाकडा तिकडा ओघ जरी होय, वाहे गंगा तोय उजू जैसे. नातरी वाकडा दिसे जरी उंच, तरी गोड रस उजू जैसा. तैसे आपण अशी जे का प्रतिकूल वागणे सरळ तयांशी. आर्जव हे नाव तया गुणा पाही, सहावा जो होई ब्रह्मकर्मी. कोणी कसंही वागलं तरी त्याच्याशी प्रतिकूल न वागता सरळ वागायचं आहे. त्याला त्याच्या किती त्यांनी काय टोमणे मारले, काय अक्कल शिकवली किंवा काही झालं तरी शांतपणे त्याला फेस करून आपण पुढे निघून जायचं. कारण एक म्हणजे प्रॅक्टिकल हे असा येतो की मग आपण जर सेम त्याच्यासारखं प्रतिउत्तर दिलं तर मग त्याच्यात आणि आपल्यात काहीच फरक नाही पडत, दिसत नाही, मग होत नाही, फरक नाही काही राहत. म्हणून मेन फरक तर हा आहे ना, आपल्याला डिफरन्स कळतोय आणि आपण काय करायचं आणि काय सोडायचं हे कळतंय. हे कळतंय म्हणून तरी आपण आपल्या रिस्पेक्ट ठेवून आपल्या अभ्यासाचा, आत्म्याच्या स्थितीचा, भूमिकेचा, रिस्पॉन्सिबिलिटीचा आपण पुढे निघून जावं, त्याच्या भानगडीत न पडता. त्याला आर्जव हे नाव, सहावा गुण. ब्राह्मणांच्या कर्मात ब्रह्मकर्मी तो सहावा गुण आर्जव हा सांगितला आहे. वृक्षाची या मुळी प्रयत्न करून ओतोनी जीवन माळी जैसा. करी परिश्रम ऐसे सर्व काळ, जाणोनी पुढील फळ प्राप्ती. तैसे शास्त्राधारे वर्तोनिया देख, पावावा तो एक ईश्वरची. ऐसे जाणणे जे तया नाव ज्ञान, सातवा गुण ब्रह्मकर्मी. सातवा गुण आहे ज्ञान, ज्याचा पूर्णपणे अभ्यास मनुष्य करतो, साधक करतो, पूर्ण माहिती काढतो आणि त्याच्याप्रमाणे त्याला माहिती आहे की परमात्म्याचा अभ्यास केला की आपल्याला उत्तम फळ म्हणजे आपलं उत्तम गती आपल्याला प्राप्त होणार आहे. फळ म्हणजे काही पर्टिक्युलर आहे नाही, चला राम नाम घेतलं म्हणजे मला हा फायदा होणार आहे, ते फळ नाहीये. उत्तम गती आत्म्याला प्राप्त होणं हे फळ प्राप्ती आहे. आणि म्हणून ते सातवा गुण आहे. ते विज्ञान म्हणून आठवा जो गुण, तयाचे लक्षण सांगू आता. शास्त्रे किंवा ध्याने होता अंतशुद्धी, स्थिर राहे बुद्धी आत्मतत्वी. तया गुणा नाम जाणावे विज्ञान, कर्मी गुणरत्न आठवे हे. आता ज्ञान आणि विज्ञान दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे लक्षात आलं असेल इथे. ज्ञान म्हणजे आपण कोण आहे याचं ज्ञान होणं आणि त्या शास्त्रांमधनं सायंटिफिकली अप्रोचनी आपण त्या प्रोसेसेसना करणं आणि तो सायंटिफिक स्टडी कन्क्लुजनवर जाणं, ते विज्ञान झालं. शास्त्र किंवा ध्यान होता अंतशुद्धी, स्थिर राहे बुद्धी आत्मतत्वी, म्हणजे आपण एक्सपेरिमेंट करून आपल्याला पुन्हा एकदा ज्ञान प्राप्त होतं, ते विज्ञान झालं. म्हणजे एक असतं आपण वाचलं एखाद्या ठिकाणी, पण त्याला इम्प्लिमेंट करून आणि त्यातनं मिळणारा जो रिझल्ट आहे तो अनुभव घेतल्यानंतर आपण अनुभूती म्हणतो त्याला. त्याला त्या गुणा नाम जाणावे विज्ञान, कर्मी गुणरत्न आठवे हे. अंतशुद्धी, स्थिर राहे बुद्धी आत्मतत्वी. ध्यान केलं, अभ्यास केला की त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतात. म्हणजे जर आपण अभ्यासामध्ये आपण वाचलं की असं असं वागायचं आहे, पण ते वागायचं आहे झालं, पण हे ज्ञान झालं की असं वागायचं असतं. पण ते ऍक्च्युली वागल्यानंतर, फॉलो केल्यानंतर जो अनुभव येतो ते विज्ञान. एक आता गुण सांगेन नवम, आस्तिक्य हे नाम तया जया लागी. राजमुद्रांकित पार्था असे कोणी, तया नरामानी प्रजा जयसी. तैसा स्वीकारिला शास्त्रे जो जो मार्ग, ठेवणे अभंग श्रद्धा तेथे. आस्तिक्य ते नाम जाण, नवम तो गुण, जेणे साचपण कर्मा लागी. आपण म्हणतो ना आस्तिक आणि नास्तिक. आस्तिक म्हणजे जे सगळं देव धर्म आणि ह्याच्यावर श्रद्धा ठेवणारे, शक्तीवर श्रद्धा ठेवणारे. आणि नास्तिक म्हणजे कशालाही न मानणारे. त्याच्यातला हा आस्तिक्य म्हणजे जो ट्रस्ट करतो, फेथ आहे त्याला एका प्रोसेसमध्ये, एका शक्तीवर, त्याला आस्तिक्य म्हटलेलं आहे. राजमुद्रांकित पार्था असे कोणी, तया नरामानी प्रजा जैसी.
राजमुद्रांकित म्हणजे आपल्या योग्यांनी ऋषींनी त्याला राजमुद्रांकित केलेलं आहे, अशा ज्ञानाला, आत्म्याच्या अभ्यासाला. त्याला त्याच्यावर विश्वास ठेवणं, त्याला स्वीकारणं, त्याला करणं, हे आस्तिक्य झालं. आणि जे त्याला रिफ्यूज करतात, मानत नाहीत, हे कोणी सांगितलंय माहिती नाही, ह्याचे काय फायदे होतात ते नास्तिक. तर आस्तिक्याचा इथे उल्लेख केलेला आहे. नवम गुण, जया कर्मी ऐसे नऊ ही चोख, नऊ ही हे चोख, गुण शमाधिक देखशील. शमाधिक नवगुणांचा सागर, ब्राह्मण साचार जाण पार्था. आणि हे शास्त्राप्रमाणे ब्राह्मणात हे नऊ गुणांचा सागर म्हणजे काय, की अत्युच्च शिखर गाठलेलं असतं त्या गुणांनी, सद्गुणांनी. या आता असं नाहीये की ब्राह्मणामध्येच हे असतात. आपण ह्याच्या अपोजिट नावानी नुसते जन्माला आले म्हणून ब्राह्मण असतात, पण त्यांच्यात हे कसलेही गुण दिसत नाहीत. पण एखाद्या शूद्रामध्ये ते गुण असू शकतात. आणि म्हणून पुढे जाऊन म्हणजे करंटली जी स्टेट आहे, आता जो काळ चालू आहे, हे सगळं ज्ञान कधीच आहे, हे फार जुनं आहे. जेव्हा ब्राह्मणांमध्ये तेवढं सात्विकता आणि तेवढं तेज होतं आणि तसे तसे गुण जसं जसं वर्ण केलेलं आहे विभागणी, त्याच्याप्रमाणे ते होतं. पण आता जो कलियुग चालू आहे त्या टाइमला सगळं बदललेलं आहे. आता आता आपल्या दत्तप्रभूंनी म्हणा किंवा श्रीपादांनी म्हणा किंवा अशा अनेक संतांनी जे लिहून ठेवलं की कलियुगात कुठले प्रिन्सिपल्स आणि रूल्स लागतील, तर ते असे आहेत की जो ज्या गुणाचं पालन करून जीवन लंब चालवेल, ज्या त्या बेसिसवर, रूल्सवर, त्याला ते तो वर्ण प्राप्त होणार. म्हणजे परशुराम, आणि याचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे त्या स्टोरीमध्ये, की क्षत्रिय जन्माला येऊन सुद्धा त्यांनी ब्राह्मण कुळासारखे संस्कार जर फॉलो केले आणि ते शरीर, जे व्हेइकल जे प्राप्त झालंय ते त्या सद्गुणांनी प्युरिफाय केलं, तर तो क्षत्रिय जन्माला येऊन सुद्धा तो ब्राह्मण समजला जाईल. कारण जो ते जे कर्म करेल त्या जातीचा समजला जाईल, असा नवीन नियम पुढे जाऊन घालून दिला कलियुगासाठी. ठीक आहे. त्यामुळे हे हे वाचून आपण अहंकारही प्राप्त करू शकत नाही आणि दुसऱ्याला दुःखही बाळगायची गरज नाही की इथे ब्राह्मण म्हटलंय, असं नाही आहे. हे जुनं ज्ञान आहे जे एकदाच परमात्मा श्रीकृष्ण देऊन गेला. पण त्याच्यानंतर त्यांनीच पुन्हा ज्या ज्या संतांना आणि अवतार पुरुषांना आणि अवतारांना पाठवलं, त्यांनी नवीन युगाप्रमाणे, नवीन काळाप्रमाणे काही गोष्टी पुन्हा नव्याने सांगून ते लिहून गेले इथे. त्याच्याप्रमाणे आता ही स्थिती आहे. तुम्ही ज्या धर्माला आणि वर्णाला फॉलो करता कन्सिस्टंटली आणि त्या जीवनात उतरवता, ती तुमची जात होते. म्हणजे एखादा शूद्र सुद्धा नावानी जन्माला कुटुंबात, शूद्र कुटुंबात आला असला, पण ब्राह्मण गुण असतील त्याच्यात, तर तो ब्राह्मण समजला जाईल, तो क्षुद्र नाही होत. आणि हे ऍक्च्युली आपल्याला असं बघायला मिळतं, खरंच मिळतं. म्हणजे बरीचशी अशी एक्झाम्पल्स आहेत की कर्माने त्यांनी त्यांची जात बदललेली आहे, जन्माला चाहे कुठेही आले. ठीक आहे. प्रकाशाते नित्य करो निधारण, सूर्यनारायण राहे जैसा, तैसा नवगुण रत्नांचा हा हार, शोभे निरंतर ब्राह्मणासी. पण एखादा दुसरा ब्राह्मण सोडून दुसरा कुणीही हा नवगुण रत्नांचा हार धारण करू शकतो, हे पॉसिबल आहे. पुष्प भारे जैसा शोभला चंपक, फुलला शशांक चंद्रिकेने, नातरी चंदन चोपडीला साच, असे अंगीच्याच सुगंधाने, तैसे नवगुणी जडिले अव्यंग, भूषण हे चांग ब्राह्मणाचे. ब्राह्मणाचे अंग सोडोनी अर्जुना, क्षणही राहे ना भूषण हे. आता क्षत्रियासी कर्म जे उचित, तेही सांगू येथ प्रज्ञावंता. शौर्य तेजो धृतिर्दाक्षम, युद्धे चाप्य पलायनम, दानमीश्वर भावश्च, क्षात्रम कर्म स्वभावजम.
द्यावया प्रकाश पाहे जैसा सूर्य नापेक्षी सहाय्य आणि कांचे आपुले सामर्थ्य गाजवायासाठी सिंहासी सोबती नको कोणी सहाय्या वाचोन तैसा जोरदार स्वभावता शूर असे जोका शौर्य तेणे येणे नामे तोची श्रेष्ठ गुण पहिलाच जाण क्षत्रियांचा क्षत्रियांमध्ये सगळ्यात पहिला गुण कोणता आहे शौर्य आणि ब्राह्मणांमध्ये काय होता शम बुद्धीला जो कंट्रोल मध्ये आणेल तो ब्राह्मणाचाच गुण होता श्रेष्ठ गुण आणि इथे शौर्य हा त्याचा क्षत्रियाचा पहिला गुण आहे कोटी नक्षत्रांचे हारपते तेज प्रतापे सहज सूर्याची या परी कोट्यवधी सचंद्र तारका ग्रासिती ना एका सूर्य तेजा तैसे आपुलिया प्रतापे निभ्रांत करणे विस्मित जया लागी कैसाही प्रसंग येवो अवचित क्षोभणे माहित नाही जेथे ऐसे महत तेज तोची दुजा गुण पार्था कर्मी जाण क्षत्रियांच्या संताप हा नाहीये त्याच्यामध्ये तो स्थिर आहे शौर्य जिथे आहे तिथे स्थिरता आहे ऐसे महत तेज तोची तुझा गुण पार्था कर्मी जाण क्षत्रियांच्या आता धैर्य नामे जोका तिजा गुण तयाचे लक्षण सांगू तुझ पडोत अंगावरी तुटोनी आकाश बुद्धीसी मानस मोहविना तेची धैर्य ऐसे जाण धनुर्धरा गुण जो तिसरा क्षात्रकर्मी क्षत्रियाचा पहिला शौर्य झाला दुसरा त्याचं स्थिर असणं अंतरंग तो दुसरा गुण आहे त्याचा गडबडून नाही जाणार तो संतापणार नाही एकदम रिॲक्ट नाही होणार पहिले सिच्युएशन बघणार आणि तिसरा धैर्य त्याची धैर्य ऐसे करेज तेची धैर्य ऐसे जाण धनुर्धरा गुण जो तिसरा क्षात्रकर्मी पाहिजे तेवढे खोल असो पाणी तया ते जिंकोनी पद्म फाके नातरी जेते जैसे पदार्थ मात्रास जिंकिते आकाश उंची माझी जिंकोनिया तैशा अवस्था अनेक हर्ष शोकाधिक फलार्थासी टाकणे विंधोन निश्चय करोन ऐसे स्थिरपण प्रजेचे जे दक्षत्व ते चोख धनंजया जाण चौथा गुण क्षत्रियांचा चौथा गुण आहे दक्षत्व तो दक्ष आहे स्थिर आहे त्याचं लक्ष आहे सगळीकडे त्याला अवेअरनेस आहे हा क्षत्रियाचा चौथा गुण आहे आता पाचवा जो गुण अलौकिक लक्षण हे चोख देख तयाचे गा सूर्यफुले जैसी राहती अखंड सूर्यापुढे तोंड करोनिया शत्रुपुढे तैसे धनंजया जाण मांडोनिया ठाण राहणे जे निश्चये करोन न घ्यावी साचार नारी गरोदर सेजे जैसी राहणे रोवोनी तैसे रणी खोट न दाविता पाठ शत्रू लागी पळपुटेपणा त्याच्यात नाही जो क्षत्रियामध्ये त्याच्याकडे समोर ठाकून उभं राहण्याचं सामर्थ्य त्याच्या आतमध्ये असतं तो पळून जाण्याचं विचार करत नाही धर्मार्थादी जे का चारी पुरुषार्थ तयाहुनी श्रेष्ठ भक्ती जैसी तैसा क्षत्रियांच्या गुणामाजी देख सर्वता प्रमुख पाचवा हा आली फुले फळे द्यावया साचार सर्वदा उदार वृक्ष जैसा नातरी सुगंध अर्पावया लागी पद्मवृंदा अंगी उदारता किंवा रात्री जैसा कोणीही स्वच्छंद लुटावा आनंद चांदण्याचा तैसे जो जो जे जे मागेल ते तया औदार्य द्यावया सिद्ध होणे अमाप ते दान क्षात्रधर्मी जाण होय गुणरत्न सहावेजे हवे तेथे काम घ्यावे करवून आपले पोसून अवयव तैसी प्रजा प्रेमे पोसोनिया चांग घेणे उपभोग साम्राज्याचा आणि आज्ञे लागी एकची ठिकाण राहावया जाण होणे जे का दानशूरता हा एक मध्ये येऊन गेला की जे जे जो मागेल त्या औदार्य हा गुण आहे जो जे मागेल त्याला ते द्यायचं हा क्षात्रधर्म जो आपल्याला कर्णामध्ये दिसतो तर तो क्षात्रधर्म हा त्यांचा सहावा गुण आहे हवे तेथे काम घ्यावे करवून आपले पोसून अवयव तैसी प्रजा प्रेमे पोसोन या चांग
घेणे उपभोग साम्राज्याचा आणि आज्ञेलागी एकची ठिकाण राहावया जाण होणे जे का ईश्वर भाव हे तया नाव पाहे पार्था जेथे राहे सर्व शक्ती क्षत्रिय कर्मात जो का गुणराज सांगितला तुझ सातवा हा. आता क्षत्रिय आहे म्हणून त्याचं परमात्म्यावर प्रेम नाही का, तर नाही आहे ना. ईश्वर भाव, कारण त्याला जे सामर्थ्य दिलं, धैर्य दिलं, शक्ती दिली, सर्व गुण दिले आहेत क्षत्रियांचे, ते परमात्म्याने दिले आहेत. त्यामुळे तिथे तो शरणागत आहे आणि त्यामुळे तो ईश्वर भाव पण त्याच्यात आहे. क्षत्रिय कर्मात जो का गुणराज सांगितला तुझ सातवा हा. याची सप्तगुणी जे का अलंकृत जैसा नभ प्रांत सप्तर्षींनी, ते नवगुण होते ब्राह्मणांमध्ये आणि क्षत्रियांमध्ये 7 गुण आहेत. तैसे सप्तगुणी पवित्र जे देख त्याची स्वाभाविक क्षात्र कर्म नव्हे तो क्षत्रिय वाटे जणू साचा सत्व सुवर्णाचा मेरूच तो म्हणून या सप्तगुण स्वर्गा लागी आधार तो जगी एक झाला नव्हे कर्म जणू भोगितो तो पृथ्वी सप्तगुणार्णवी वेष्टीतही किंवा सप्तगुण रूपी सप्तओघी गंगाच ही जगी कर्मरूप क्षत्रिय स्वरूपी सागराच्या अंगा मिळवणी सुभगा शोभतसे असो ऐसे देख सप्तगुणात्मक कर्म स्वाभाविक क्षत्रियाचे आता वैश्याची या जातीसी उचित कर्म ते यथार्थ सांगू ऐक. हे क्षत्रियांचे 7 गुण झाले. आता वैश्य जातीचं कर्म सांगतायत. कृषी गोरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम भूमी बीज आणि घेऊनी नांगर जोडणे अपार लाभ तेणे किंबहुना ऐसी करोनिया शेती जोडणे संपत्ती जीवनार्थ किंवा बाळगोनी विपुल गोधन करावे रक्षण शेती करून मिळणारी संपत्ती आहे उदरनिर्वाहासाठी. गोधन आहे, गाई म्हशी हे सगळं धन त्यांच्याकडे आहे आणि हे सगळं केल्यानंतर ते त्याचा सगळा फायदा स्वतःसाठी घेऊन लोकांना ते महाग विकतील असं असा गुण त्यांच्यात नाही. ना तरी पदार्थ घेऊन सवंग आणि का महाग विकावा तो. वैश्यवर्णाचे हे कर्म एवढेच स्वाभाविक साच धनंजया. ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य जाण होती तिन्ही वर्ण द्विजन्मेही. ह्याची त्रिवर्गाची करणे जी सेवा जाणते पांडवा शूद्र कर्म. द्विजांची असेवे वाचोनी आणि कर्म स्वाभाविक नसे शूद्रा. ऐशा परिकर्मे चतुर्वर्णोचित दाविली यथार्थ तुझ येथे. आणि ह्या तिघांना द्विज मानलं जातं. ठीक आहे, आणि ह्या तिघांची सेवा करणं हे शूद्राचं कर्म आहे. शूद्राचं कर्म आहे की या तिघांची सेवा करणं त्रिवर्गाची. अशा पद्धतीनं त्यांनी चतुर्वर्णाचे पूर्ण कर्मांचं वर्णन केलेलं आहे इथे. स्वे स्वे कर्मण्य भीरत संसिद्धीम लभते नर स्वकर्म निरता सिद्धिम यथा विंदती तच्छृणु. श्रोत्रादी इंद्रिया शब्दादी विषय जैसा योग्य होय धनंजया तैसी भिन्न भिन्न चारही वर्णाते हीच कर्मे येथे योग्य होती. मेघापासून या सुटले जे जळ तया योग्य स्थळ नदी जैसी याणी नदी लागी जैसा पंडुसुता उचित सर्वथा सागर जी किंवा गौरांगासी जैसे गोरेपण सर्वथा शोभून दिसत असे तैसे वर्णाश्रम धर्मवशे भले वाट्यासी जे आले कर्म शोभे. स्वभावे विहित कर्म ते शास्त्रोक्त कराया निश्चित बुद्धी भावी. आपुलेच रत्न परिपारकोन पारख्या कडवून घ्यावे जैसे तैसे कर्म आले वाट्यासी जे वीरा घ्यावे शास्त्रद्वारा पारखुनी. पाहू येते काय रात्री दिव्या वीण असोनी लोचन आपणासी. आता आपल्याला जो जन्म झालेला आहे आपला ज्या कुळामध्ये आणि ज्या जातीमध्ये त्याचं कर्म आपण उचित पद्धतीनं सांभाळणं कर्म करणं हे अत्यंत आवश्यक आहे.
स्वभावे विहित कर्म जे ते शास्त्रोक्त कराया निश्चित बुद्धी व्हावी आणि त्याप्रमाणे आपली बुद्धी असली पाहिजे. आपुलेच रत्न परिपारखोन पारख्याकडून घ्यावे जैसे तैसे कर्म आले वाट्यासी जे विरा घ्यावे शास्त्रद्वारा पारखोनी. आपलं आपण ज्याला आपल्या वाट्याला जे आलंय त्यालाच व्यवस्थितपणे करणं शास्त्राला लागून हे अत्यंत आवश्यक आहे. पाहू येते काय रात्री दिव्या विणं असोनी लोचन आपणासी असोनी या पाय काय उपयोग जोवरी ना मार्ग सापडला तैसा ज्ञाती वशे स्वभावे साचार असे अधिकार आपुला जो ठेवा गृहीचाच तो यथार्थत्वे घ्यावा समजून शास्त्रासी प्रमाण मानोनिया. आपल्याला अधिकाराप्रमाणे जे प्राप्त झालेलं आहे आपल्या जातीप्रमाणे जातीला अनुसरून योग्यतेप्रमाणे त्याला यथार्थ मानून शास्त्राला प्रमाण मानून आपण जगलं पाहिजे. ठेवा गृहीचाच दीपे दाखविता मग येई घेता अनायासे स्वभावता तैसे वाट्यासी जे आले वरी पान्य केले शास्त्राने जे. अर्जुना ते कर्म आपुले विहित आचरे जो येथ उत्साहाने अंगे जीवे भर तेथेची देऊन सर्वथा सांडून फल काम पार्था प्रवाही जे सापडले पाणी आणिक वाहणी नेणे जैसे तैसा व्यवस्थित होऊनी विहित आचरे जो येथ यथाशास्त्र तया लागी लाभे वैराग्य साचार जे का ऐल द्वार कैवल्याचे अकर्माते थारा देई ना जो मनी न पाहे ढुंकोनी निषिद्धासी म्हणून तो जाण भव व्यथेतून स्वभावे संपूर्ण मुक्त झाला. काम्य कर्माकडे जयाचे गमन पाहे न ढुंकोन कौतुकेही म्हणून तो स्वर्ग सुखाच्या चोखोड्यात घालोनी न घेता आपणासी आणि नित्य कर्म तेही सर्व भले तये संपविले फलत्यागे. आणि हे सगळं आपल्याला कर्म करायचंय ते कसं करायचंय फळाचा त्याग करून निष्काम कर्मयोगामध्ये करायचं आहे. जे जातीनं आपल्याला प्राप्त झालेलं आहे अधिकाराने प्राप्त झालेलं आहे ते सगळं आपल्याला काम्य कर्माकडे जयाचे गमन पाहे न ढुंकोन कौतुकेही आपल्याला निष्काम कर्म योगात सर्व कर्म करायचं आहे आणि काम्य कर्मांकडे पाठ फिरवायचे. जिथे मन ललचावलं जाईल कामना जागृत होतील इंद्रिय जागृत होतील अशा कर्माकडे आपल्याला पाठ फिरवायची आहे. म्हणून तो पावे कैवल्याची सीमा सहजे स्वकर्मा आचरोनी. आणि म्हणून नुसतं स्वकर्माचं पालन केलं तरी तो परमात्म्याच्या मार्गावर अग्रेसर होऊ शकतो. कारण निष्काम कर्मयोग खूप मोठी गोष्ट आहे. ती मोठ्या पदावर आपल्याला अधिकारी बनवते आणि पुढे जाण्यासाठी सहाय्य करते. निष्काम कर्मयोग आणि सॅटिस्फॅक्शन ठेवणं किंवा आहे ते प्राप्त स्थितीमध्ये आनंद स्थितीत राहणं हे अत्यंत उत्तम गुण आहेत. ते नुसते तेवढे असले तरी माणूस कुठच्या कुठे पुढे निघून जाईल. नित्यकर्म तेही सर्व भले तये संपविले फलत्यागे म्हणून तो पावे कैवल्याची सीमा सहजे स्वकर्म आचरोनी. ऐसा शुभाशुभी सांडिला संसारी राहे मोक्षद्वारी वैराग्याच्या वैराग्य जे दावी कैवल्याची वाट घडवोनी भेट भाग्यश्रीची. जया ठाई नाना कर्ममार्ग श्रम पावती विश्राम स्वभावेची तया वैराग्याच्या पुष्पी ठेवी पद तैसा का षटपद धनंजया. आणि हे सगळं करताना आपल्याला काम्य कर्मांकडे पाठ करून निष्काम योगात म्हणजे काय की एका अर्थाने आपल्यात वैराग्य प्राप्त होतं. वैराग्य म्हणजे थांबायचं कुठे आपल्याला चुकीच्या गोष्टी करताना आपल्याला थांबायचंय आपल्याला विवेक जागृत ठेवायचा आहे आणि या पद्धतीनं हे वैराग्य धारण केलं जातं नोईंगली अननोईंगली. आणि हे वैराग्य आपल्याला कुठे घेऊन जातं कैवल्याची वाट दाखवतं आणि भाग्यश्री आपल्या पदरात पडते. आपलं भाग्य उजळून निघतं आणि मोक्षाच्या रस्त्याला आपण लागू शकतो. जया ठाई नाना कर्ममार्ग श्रम पावती विश्राम स्वभावेची मोक्ष फळे दिले तारण जे भले फुल जे फुलले स्फुताचे तया वैराग्याच्या पुष्पी ठेवी पद जैसा का षटपद धनंजया. आत्मज्ञानरूपी सुदिनाची वार्ता साच सुचविता अरुणची
ऐसे जे वैराग्य ते ते हो तया प्राप्त स्वकर्मी जो रत असे बापा. स्वकर्मात जो धारण केला आहे ज्यांनी ह्या सगळ्या सद्गुणांना प्राप्त करून तो ऐसे जे वैराग्य त्याला आपोआपच ते प्राप्त होणार आहे. कारण हे जे गुणांमध्ये ना प्रत्येक गुणामध्ये शक्ती आहे एक प्रकारची आणि त्या गुणाला आपण धारण करतो तो आपोआपच त्या शक्ती आपल्यात प्रकट होतात आणि त्याच्या पुढच्या गोष्टी आपल्या आपोआप पदरात पडतात. त्याची वैराग्याचे घाली दिव्यांजन जेवे भावे जाण बुद्धी नेत्री. ऐसा विहिताचा करिता आचार लाभे अधिकार कैवल्याचा. विहित हे कर्म धनंजया जाण एकची जीवन आपणासी. मी जो सर्वात्मक तया माझी देख हीच सेवा एक सर्वश्रेष्ठ. मी जो सर्वात्मक तया माझी देख हीच सेवा एक सर्वश्रेष्ठ. सर्व भोगांसह पतिव्रता नारी जेव्हा क्रीडा करी पती संगे तेव्हा तेणे योगे सर्व तपेनी तिज घडती सहज जैशा रीती. माते विण जिणे बाळकासी काय तयासी आश्रय तिच एक. किंवा जैसा सर्व तीर्थ सहवासा पात्र होय मासा गंगाश्रये. तैसे विहित ते आचरिता येथ तेणे जगन्नाथ वश होय. कर्मातन सुद्धा त्यांनी सांगितलेल्या नियमामध्ये आपण सहज कर्म करत राहिलो तरी सुद्धा आपल्याला परमात्मा प्राप्त होऊ शकतो. जगन्नाथ वश होय म्हणजे परमात्मा प्राप्ती सहज शक्य आहे. कारण निष्काम कर्मयोग सहजतेमध्ये आपल्याला प्राप्त असलेलं ऍक्सेप्टन्सनी पीसफुलनेसनी आपण त्याला जगत राहणं हे सुद्धा एक उत्तम कर्म आहे. अगाजया लागी कर्म जे विहित त्याची मनोगत ईश्वराचे. म्हणून या तेणे कर्मेची निभ्रांत ईश्वर तो प्राप्त होय तेथे. दासीच ती जैसी हो तसे स्वामिनी स्वामीची या मनी बैसताच. स्वामी कार्याशी वेचाया जो सज्ज स्वामीसी सहज प्रिय होय. तैसे विहिता ते चुकू नये येथे प्रिय ते देवा ते म्हणून या. तीच त्याची सेवा सर्वश्रेष्ठ जाण इतर वर्तन वाणिज्य ते. बाकी सगळा व्यवहार आहे मग व्यापार आहे. जेव्हा आपण ह्या पद्धतीनं परमात्म्याला शरण जाऊन सांगितलेल्या गुणांचं पालन करून जेव्हा जगतो तेव्हा तो उत्तम मार्ग आहे. नाही तर सगळा व्यापार आहे बाकीचं वर्तन. यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानव. म्हणून करणे विहिता चरण पाळणे ती खूण ईश्वराची. धनंजया जया ईश्वरापासून आले सर्व प्राणी आकारास. अविद्येच्या चिंध्या गुंडाळोनी भल्या घडोनी बाहुल्या जीवरूपी. तया खेळवी जो बांधोनी साचार त्रिगुणाहंकार रूपी सूत्री. दीप मात्रा लागी अंतर्बाह्य पाहे व्यापार व्यापोनियार आहे तेज जैसे. तैसे जेणे योगे असे पार्था चांग व्यापिले हे जग अंतर्बाह्य. तया सर्वात्मक ईश्वरा लागोनी पूजिता पुष्पांनी स्वकर्माच्या. अपार संतोष जाण कपिध्वजा देतसे ती पूजा तया लागी. सर्व भावे ऐसे घडता पूजन करोनी प्रसन्न आत्मराज. आत्मराज म्हणजे आत्मा. आपल्या आत्म्यांनी जो देह धारण केलेला आहे त्या खूप डीपर मिनिंग आहे इथे. आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. त्यांनी जो देह धारण केला त्या देहाने कर्म कसं करायचं तर वर सांगितल्याप्रमाणे ह्यामुळे म्हणजे जे शरीर आहे व्हेइकल्स आहेत त्यांनी सुद्धा उत्तम कर्म आत्मा सुद्धा उत्तम स्थितीत आणि म्हणून अंतर्बाह्य तया सर्वात्मक ईश्वरा लागोनी पूजिता पुष्पांनी स्वकर्माच्या. आत्म्याच्या अलाइनमेंट मध्ये शरीर कार्य करत आहे. आत्म्याला समोर ठेवून शरीर जेव्हा कार्य करतं आणि शरीराकडून कार्य घडतं तेव्हा ते स्वकर्म ईश्वराला पूजल्याप्रमाणे ते कर्म घडतं. प्युअर स्टेट मध्ये आहे ते. आत्म्याला अलाइनमेंट मध्ये करणं म्हणजे आत्मा आरूढ असताना काम करणं. आत्मा पुढे आहे किंवा आत्म्याशी संलग्न होऊन शरीरानं काम करणं.
त्याची इथे अपेक्षा सांगितलेली आहे आणि त्याच्याबद्दल इथे बोललेलं आहे. अपार संतोष जाण कपिध्वजा तेतसे ती पूजा तया लागी. सर्व भावे ऐसे घडता पूजन होनी प्रसन्न आत्मराज. वैराग्य सिद्धीचा देतसे प्रसाद तया स्वयं सिद्ध पूजकासी. वैराग्य ते अंगी बाणताची दृढ लागोनिया ओढ ईश्वराची. प्रपंचाचा विट घेई त्याचे मन ओकारी समान लेखोनी जो. प्रपंचाचा विट घेई त्याचे मन ओकारी समान लेखोनी तो. विरहिणी लागी टियाची या ध्यासे जिणेही नकोसे वाटे जैसे. तैसे देवा विण जे जे भोग सुख तेथे तया दुःख ऐसे होय. अपरोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान म्हणजे आत्मानुभूती. अपरोक्ष ज्ञान व्हावयापूर्वीच उपजे वेधेच तन्मयता ध्यास. ऐसी तया लागी बोधाची योग्यता स्वभावे सर्वथा प्राप्त होय. म्हणून या येथे मोक्ष लाभा लागी तपे व्रते अंगी धरी जोका. तेणे स्वधर्माचे चांग अनुष्ठान करावे ठेवून असता तेथे. आत्मा आत्म्याच्या अलाइनमेंट मध्ये म्हणजे आत्म्याशी संलग्न होऊन शरीर जेव्हा कार्य करायला लागतं तेव्हा आत्मानुभव यायला लागतो. आत्मा पुढे असल्यामुळे आत्म्याचे अनुभव आपल्याला यायला लागतात आणि त्यामुळे प्रपंचाचा वीट आल्यासारखं मनाला म्हणजे त्या सगळ्या ह्या मटेरियल याच्यातनं इंटरेस्ट कमी होऊन जातो नॅचरली आणि अत्यंत व्यवस्थितरित्या आपण पूर्णपणे आपण फोकस्ड होतो. आपला वेध तिथे ध्यास लागतो, तन्मयता प्राप्त होते आणि आपण परमात्म्याशी एकरूप होण्याच्या मार्गावर मोक्ष लाभासारखं आपल्याला फायदा आपल्याला होतो. तेणे स्वधर्माचे चांग अनुष्ठान करावे ठेवून आस्था तेथे. या पद्धतीनं हे साधना ही व्हायला पाहिजे. म्हणजे पहा, मी नेहमीच सांगते की ते ध्यान धारणा मेडिटेशन प्राणायाम ह्याच्या मागे न लागता आपल्या 3 व्हेइकल्सना क्लीन करून त्यांना प्युरिफिकेशन स्टेटवर आणून आपण नित्य नैमित्तिक कर्मातनं सुद्धा परमात्मा प्राप्ती घेऊ शकतो. हेच इथे परमात्मा श्रीकृष्ण पण सांगतो आहे की तुम्हाला जे स्वधर्माप्रमाणे आपल्या ह्याच्याप्रमाणे अधिकाराप्रमाणे जे प्राप्त आहे ना ते सुखा समाधानात शांततेमध्ये आनंद महत्वाचा. चेहरा ओढलेला आणि आता हो का आमची मागची कर्म आहेत म्हणून आता असं ते पण ती झालंही नकोय. मागची कर्म वगैरे ती झाली मागची स्टोरी आहे. पास्ट आहे तो पास्ट प्रिव्हियस स्टोरी आहे. त्याला आता मग ते केलंय म्हणून आमचं असं आहे असं म्हणजे पण दुःखच झालं. कारण ती झालर लावतोय आपण त्याला पूर्वकर्माच्या अवेअरनेसची. सदैव आनंद, डोळ्यात आनंद, चेहऱ्यात आनंद, ओठांमध्ये आनंद, आपल्या कृतीमध्ये आनंद, आनंद 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 अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच आपण शांत असल्याचं सिद्ध होतं. आतमध्ये धसबस 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 चालू आहे आणि सगळ्या अच्छा पूर्वकर्म अमकं ढमकं ह्याच्यामुळे त्याच्यामुळे आणि मग ऍडजस्टमेंट म्हणून आम्ही आता करतोय ऍडजस्ट. हे काही आध्यात्मिक हे नाही होत स्थिती. आपल्याला पूर्ण आनंद स्थिती चेहऱ्यावर हसू अत्यंत निखळ आनंद दिसला पाहिजे. हृदय स्वच्छ अशी स्थिती पाहिजे. जरा पण मळ 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 कचरा अंतःकरणात असला नाही पाहिजे. त्याला ऍक्च्युअल ऍक्सेप्टन्स आपण म्हणू. मारून मुटकुंच ते हे नकोय, सोंग नकोय आपल्याला. आपल्याला रिअल आस्पेक्ट मध्ये जगायचं आहे आणि म्हणून रियालिटी आपल्याला पूर्ण आपल्यात सामावली पाहिजे. ऍक्सेप्टन्स 100% पाहिजे जे काही प्राप्त आहे त्याचा आणि तो चेहऱ्यावर दिसतो. मग की जबरदस्तीनं आणलेलं सोंग आणि खरं खरं आत्मस्थिती ही चेहऱ्यावर तेज रूपाने झळकते. तिथे अंगाची कांतीचा रंग बदलतो, शरीराच्या स्किनचा कलर बदलतो, त्वचा सुंदर होते, डोळ्यात चमक येते, डोळ्यामध्ये एक प्रकारचा आनंद दिसतो स्पार्कच्या फॉर्म मध्ये, चेहऱ्यावर हसू असतं.
तर असं ओढलेला दुःखी आणि कसा असं असं कधी जगू नये माणसाने. प्रवास हा उत्तमच झाला पाहिजे. जसे आपण बाहेरच्या ट्रिपमध्ये आनंदच असतो ना, खुश, आपण म्हणतो वाव मस्त झाली ट्रिप. तर ही ट्रिपही आपली मस्तच करून आपण वापस गेलं पाहिजे. इथे आपले ओढलेले काय हे केलेले आणि आर्टिफिशियल 2 दिवसाच्या ट्रिपमध्ये आपण अगदी आनंदी होतो. पण ही तर ट्रिपच आहे ना आपली. आपण ट्रिप करायला चालू आहे इकडे, काहीतरी पर्पज घेऊन. मग त्या ट्रिपमध्ये आपण का ओढलेले दुःखी आणि असे जबरदस्तीनं जगत असल्यासारखे, ओझं घेऊन जगल्यासारखे, अख्खा पृथ्वीचा भार डोक्यावर ठेवल्यासारखे चेहरे असतात काही काही लोकांचे, किंवा तसं वागत असतात की ह्यांच्यावर सगळा पृथ्वीचा भार आणि बाकीचे पता नाही काय करतायत. हे असं काही असं कधी वागू नये. आनंदाने आनंद 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 हा प्रेमाला निर्माण करतो. आणि प्रेम जिथे असतं आणि आनंद जिथे असतो ना, तिथे लाईटनेस असतो, हेवीनेस नसतो कधी. हेवी जिथे हृदय आणि शरीर आणि विचार आणि कृती ही हेवी असते ना, तिथे सगळ्या निगेटिव्ह एनर्जीजचं माहेर असल्यासारखं असतं ते घर. आणि जेव्हा लाईटनेस असतो व्यक्तिमत्वात, स्वभावात, वागण्यात, बोलण्यात, तिथे आनंद आणि प्रेम अगदी खळखळून भरलेलं दिसतं. तर त्यामुळे हे सगळे सद्गुण आपल्यात आलेच पाहिजेत. आपण ते असं डोक्यावर भार घेतल्यासारखं स्वतःचीच ट्रिपला स्वरूप देण्यात काही मतलब नाहीये. आपण सगळे ट्रिपवरच आहोत, ऑलरेडी ट्रिप करतोय, एन्जॉय. मग आनंदच असला पाहिजे. जसं आपण ट्रिपला जातो तेव्हा समजा काही कमी जास्त झालं तर मग काय आपण चेहरे ओढवून अख्खी ट्रिप पूर्ण करतो का? अरे बुकिंगच असं झालं, अरे असं झालं. नाही, आपण म्हणतो नाही अरे पैसे टाकले, आपण आलो, मजा केल्याशिवाय जायचं नाही. असंच आपला ऍटिट्यूड असतो ना माणसाचा. मग तसं जीवनात उतरताना उतरलेल्या ट्रिपसाठी का तोंड वाकडं करून दुसऱ्याला कोसत कोसत जगायचा, हा माझा प्रश्न आहे. मी विचारतीये की असं का, ही ट्रिप पण आपल्याला का आनंदी घालवता येत नाही? जसं जे काही बुकिंग झालं, जे काय ज्या घरात बुकिंग होऊन आपण आलो हॉटेल्सच्या फॉर्म मध्ये, जे काय आपल्याला सोबतचे लोक सापडलेत, पण एन्जॉय करायचंय. वन टाइम ट्रिप आहे, ती एन्जॉय करायची आणि घरी जायचं आपण आपलं आनंदात. आठवणी घेऊन आपण सटल एनर्जीज कॅरी करणार आहोत जाताना, जड आपल्याला इथेच ठेवायचं आहे. तर त्यामुळे आपण मेमरीज घेऊन जातो, ट्रिपमधनं घरी येतो आपण मेमरीज घेऊन येतो. आपल्या व्हिज्युअल फॉर्म मध्ये असतात मेमरीज, आणि आपल्या काय म्हणतो आपण त्याला, सेन्सरी मेमरीज असतात. म्हणजे टच, स्मेल, टेस्ट, कानाने ऐकलेलं, ह्या आपल्या सेन्सरी मेमरीज. आणि व्हिज्युअल मेमरीज, दृश्य बघतो आपण. तर त्या मेमरीज घेऊन आपण घरी येतो, फोटो वगैरे काढतो, पण ते टेम्पररी. खऱ्या तर आनंद आपल्याला आपल्या सेन्सरी आणि आईजनी मिळालेल्या मेमरीज, जे आपण कलेक्शन करून आपल्या कॉन्शियसनेस मध्ये असतात, त्या मेमरीवर आपण आनंद पुढचं वर्षभर घालवतो. तसंच आपण इथूनही आपण व्हिज्युअल मेमरीज आणि सेन्सरी मेमरी एनर्जीज घेऊन जाणार आहोत वापस घरी आपल्या स- मृत्यूनंतर. ठीक आहे. मग त्या मेमरीज आपण घाणेरड्या का कलेक्ट कराव्या, असा माझा प्रश्न आहे. त्या चांगल्या आनंदाच्या हसऱ्या, हलक्या फुलक्या मस्त का असू नयेत, रंगीबेरंगी, त्या अशा का असाव्यात की दुःख हे ते काय काय अँगर, ग्रजेस, रिसेंटमेंट आणि पता नाही काय भयंकर भयंकर काहीतरी घेऊन घरी जायचं. आपण आपल्या ट्रिपवरनं असे येत नाही ना घरी, आपण फ्रेश होऊनच येतो. मग इथूनही आपण फ्रेश होऊनच परमात्म्याच्या गृही जायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. तर त्याच्यावर विचार करा आणि त्याच्याप्रमाणे चेंजेस करा. जसं सांगितलंय, ह्या दुसरा मार्ग सांगितलेला आहे परमात्मा श्रीकृष्णाने, की कर्मामधनं कसं तुम्ही मला प्राप्त करून घेऊ शकता. कर्ता, कर्म आणि कर्मफळ आणि त्याचे त्रिगुण, त्या सगळ्यातले यातनं कसं काय तुम्ही मला प्राप्त करू शकता, त्याचा उत्तम मार्ग 18व्या अध्यायात त्यांनी शेवटला सांगितलेला आहे. आपण आज इथे थांबूया आणि 47व्या श्लोकापासून पुढच्या वेळेला आपण कंटिन्यू करू.